अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। भारत आणि पाकिस्तान दोनही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलेला आहे। असं काही होईल ही आम्हाला कल्पना होतीच असं ट्रम्प म्हणतात। पण जगाला युद्धाची नव्हे तर शांतीची गरज आहे असं ट्रम्प म्हणतात। सर No, it's a shame. We just heard about it just as we were walking in the doors of the Oval. Just heard about it. I guess people knew something was going to happen based on a little bit of the past. They've been fighting for a long time. You know, they've been fighting for many, many decades and centuries, actually, if you really think about it. No, I just hope it ends very quickly. ढगे सर, याचा काय नेमका अर्थ लावायचा? सुरुवातीला अमेरिका म्हणतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, जी काही कारवाई केली जाईल त्याला आपला पाठिंबा असेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून देखील नेमकं अगदी कालच माईक जॉन्सन यांचा देखील त्या संदर्भात विधान समोर आलेलं होतं। पण असं असताना आता या सगळ्याची आपल्याला आधीच कल्पना होती असं तर ट्रम्प म्हणतात हा हल्ला झाल्यानंतर। पण त्याचबरोबर या एअर स्ट्राईक नंतर ट्रम्प असंही म्हणतात की जगाला युद्धाची नाही तर शांतीची गरज आहे। नक्कीच ऑपरेशन सिंदूरच्या फेज 1 मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं की आपले आर्म्ड फोर्सेस किती केपेबल आहेत, प्रोफेशनली कॉम्पिटंट आहेत आणि अशा प्रकारचा हल्ला आपण एकदम प्रोफेशनली करू शकलो। पण खऱ्या अर्थानं हा टीम एफर्ट आहे। एका बाजूला आपण हल्ला केला, त्यामध्ये आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले, तर दुसऱ्या बाजूला सायमल्टेनियसली आपले डिप्लोमॅटिक एफर्ट्स आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत कसं आपल्या बाजूला त्या ठिकाणी यावं आणि त्यातल्या त्यात आपली जी मित्र राष्ट्र आहेत, ज्या महासत्ता आहेत, अमेरिकेसारखं राष्ट्र असेल त्याचबरोबर त्याचा प्रतिस्पर्धी असणारा रशिया, असं फार कमी वेळेस होतं की अमेरिका आणि रशिया एका गोष्टीवर जे आहेत दोघांचंही एकमत होतं। आणि भारताच्या बाबतीत कसं झालेलं आहे, रशियाचा सुद्धा सपोर्ट आहे, अमेरिकेचा सुद्धा सपोर्ट आहे, युएई, सौदी अरेबिया, त्याचबरोबर अरब राष्ट्रांचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सपोर्ट मिळालेला आहे। कारण त्याच्या अगोदर 2 आठवड्यांचं आपलं सगळं होमवर्क आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि त्यांच्या टीमने 100 पेक्षा सुद्धा जास्त देशांची चर्चा केली, त्यांना पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि त्या आधारावर आपण ही कारवाई केली। आणि कारवाई झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान त्या ठिकाणी दिलेलं आहे याच्यावरून ऑलरेडी त्यांना याची पूर्वकल्पना होती, ऑलरेडी भारताने त्यांना विश्वासात घेतलं होतं, पार्श्वभूमी सांगितली होती। मुळातच अमेरिका हा भारताचा स्ट्रॅटेजिक अलाय आहे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो, त्याचबरोबर 21व्या शतकातला त्याचा सगळ्यात मोठा जो कॉम्पिटिटर आहे चायना, त्या चायनाचा काउंटर बॅलन्स म्हणून तो भारताला पाहतो। म्हणून मागच्या काही काळामध्ये अत्यंत महत्वाचे करार 2016, 2018, 2020 मध्ये आपले अमेरिकेसोबत झालेले मोठ्या प्रमाणावर आपण शस्त्रास्त्र त्यांच्याकडून विकत घेतो, ही सगळी पार्श्वभूमी असताना आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या सोबत अमेरिका हा एक महत्वाचा पार्टनर असणार आहे, ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता अमेरिका जो आहे भारताला दहशतवाद विरोधी लढाईमध्ये पाठिंबा देईलच असं अपेक्षित होत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांचं विधान आलेलं आहे। आता सर्वात महत्वाचं हे विधान यासाठी महत्वाचं आहे की भारतानं तर जे आहे शॉर्ट स्विच मिलिटरी टार्गेट अटॅक करून जे आहे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह केलेलेच आहेत। आता पाकिस्तान रिटॅलिएट करेल आणि पाकिस्तानकडे जे आहेत रिटॅलिएशन नंतर एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे सोकॉल्ड न्यूक्लिअर वेपन्स, अण्वस्त्र युद्धाची भीती। आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूला असल्यामुळे आणि अशा प्रकारचं विधान त्या ठिकाणी केल्यामुळे पाकिस्तानवर जबरदस्त दबाव त्या ठिकाणी असेल आणि तो अण्वस्त्र युद्धाच्याकडे या युद्धाला किंवा या संघर्षाला घेऊन जाऊ शकणार नाही। इथे खऱ्या अर्थानं आपला डिप्लोमॅटिक सक्सेस आहे, राजनैतिक स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर इथे खऱ्या अर्थानं भारताची जीत आहे की पाकिस्तानला आता आपल्याला वेळ त्या ठिकाणी थांबवता येणार आहे। या ठिकाणी आपल्याला पुढे पाकिस्तानला हे युद्ध घेऊन जाता येणार नाही एका लेवलच्या नंतर, स्पेशली अण्वस्त्र युद्धासाठी। अगदी ढगे सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।